जय श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. सगळ्यांना नव्या वर्षाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देते. काल आपण प्रत्यक्षात नाही भेटलो, पण अप्रत्यक्ष सगळ्यांच्या शुभेच्छा सगळ्यांना मिळालेल्या आहेत. हे संवत्सर सुख, समृद्धी, दीर्घायुष्य आणि मोक्ष देणारं ठरू देत, असं मी आपली परमेश्वराजवळ, रामाजवळ, ज्ञानेश्वरांजवळ प्रार्थना करूया. काल सगळ्यांचा दिवस आनंदात गेला असेल. हे वर्ष आनंदात जाऊ देत. कुणालाच दुःख नको, कुणाला कष्ट नको. सहज असं जीवन सगळ्यांना परमेश्वराच्या सान्निध्यात घालवायला मिळू देत, अशी अपेक्षा करूया. आज 10 एप्रिल बुधवार. आपल्या 182 पर्यंत उभ्या झालेल्या होत्या. त्याच्या पुढच्या आपण आज घेणार आहोत. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. माता यस्य तपस्विनी च जनको, वैराग्य रागान्वित भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता, निर्वृत्तिकः संस्थिताः. इत्थं साधुकृपान्वितं स्वयमहो, ज्ञानामृतेनावृतं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्री संत ज्ञानेश्वरं. श्री संत ज्ञानेश्वरम. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वरी भक्तांना सादर वंदन. ज्ञानदेवांच्या कृपेनं आपण कलशाध्याय किंवा मोक्ष संन्यास योग चांगल्या प्रकारे समजून घेतोय. सगळ्या गुणांच्या पलीकडे जाऊन आपल्याला गुणातीत व्हायचं आपण पाहिलं होतं मागच्या ह्याच्यामध्ये. आता सुद्धा सर्व प्रकारची त्यागांचे प्रकार भगवान सांगतायत. तामस त्यागाचा प्रकार आपण त्या दिवशी पाहिला होता की कधीही तामस त्याग करू नये. सकाळी एक प्रातस्मरणाचं स्तोत्र घेतलं होतं. 1-2 फक्त घेते आता उभ्या, म्हणजे श्लोक त्यातले. श्रीरामाष्टक सगळ्यांच्या आवडीचं असेल, येत असेल तर म्हणा माझ्याबरोबर, आपल्या आपल्या ठिकाणी म्यूट राहूनच. भजे विशेष सुंदरम समस्त पाप खंडनम, स्वभक्त चित्तरंजनम सदैव राम मद्वयम. जटाकलाप शोभितं समस्त पापनाशकम, स्वभक्तभीतिभञ्जनं भजेह राममद्वयं. भजेह राममद्वयं. निजस्वरूपबोधकं कृपाकरं भवापहं, समं शिवं निरञ्जनं भजेह राममद्वयं. भजेह राममद्वयं. सप्रपञ्चकल्पितं ह्यनामरूपवास्तवं, निराकृतिं निरामयं भजेह राममद्वयं. भजेह राममद्वयं. भजेह राममद्वयं. श्री रामचंद्र भगवान की जय. सगळ्यांना रामाच्याकडून असेच आशीर्वाद, अशीच कृपा लाभू देत. परवा आपण पाहिलं होतं की नियतकर्मसुद्धा जे टाकून देतात, आवश्यक असणारी कर्मसुद्धा जे करत नाहीत, आणि मोहामुळं बघा दुसरीकडे थोडासा काहीतरी फायदा होतोय. तेव्हा आपण उदाहरणं पाहिलेली होती की माझं नियतकर्म शिकवण्याचं आहे, पण मला जर दुसऱ्या कुठल्या तरी व्यवसायामध्ये अधिक लाभ होणार असेल तर हे कर्म मी सोडून देणं, याला तामस त्याग म्हटलेलं आहे. आणि तो आपण पाहिला, ज्ञानदेवांनी सांगितल्याप्रमाणे पाहिलेला आहे की भुकेल्या माणसापुढं अगदी छान गरमागरम ताट आलं
तरी सुद्धा जो लाथाडतोय, का तर ते उष्ण कसे खाऊ, खाता येत नाही म्हणून रागानं, इतका राग, अतिराग, किंवा कर्म करत असताना एखादी अडचण आली तर ती अडचण कशी दूर होईल याचं कौशल्य जाणून न घेता तामस माणूस भ्रमिष्ठासारखा वागतो आणि कर्म करून सुद्धा अकर्म वृत्तीनं जगण्याची जी एक कला आहे, हातोटी आहे, असा हा तामस माणूस अज्ञानामध्ये, अज्ञानाच्या भ्रमानं माजलेला असल्यामुळं काहीच जाणत नाही, चांगल्या गोष्टी जाणू शकत नाही. 183वी परत ओवी घेऊया. की स्वभावे आले विभागा, ते कर्मची ओसंडी पैगा, परिझणे आतळा त्यागा, तामसातया. म्हणजे काय तर स्वभाव आहे. आपला स्वभाव म्हणजे आपण जन्माला आलो तोच, अर्थात जो वर्ण असेल, जो आश्रम असेल, त्याच्या धर्मानुसार आपल्या वाट्याला आलेलं कर्मच हा पुरुष काय करतो, ते कर्मची ओसंडी, का ओसंडी म्हणजे सांडून टाकतो, टाकून देतो. आणि अशा तामस परिझणे आतळा त्यागा तामसातया, तर अशा तामस त्यागाकडे हे पार्था, हे अर्जुना, तू मुळीच वळू नकोस बरं का, किंवा त्याला स्पर्शसुद्धा करू नकोस. परिझणे आतळा त्यागा तामसातया, तू त्याचा विचारसुद्धा करू नकोस, त्याच्या जवळपाससुद्धा फिरकू नकोस, असं आपल्याला ज्ञानदेव काय समजावून सांगतायत की असं तू करू नकोस. तुझा त्यात लाभ होणार नाही, तुझा त्यात फायदा होणार नाही. ओसंडीचा अर्थ सांगितला की टाकून देणे. आणि झणे, झणे म्हणजे त्याच्या अधीन होऊ नकोस, स्वाधीन होऊ नकोस. आपण न कधी कधी अविचारानं, त्याला अविवेक हा शब्द वापरेल, अविवेकानं आणि अज्ञानामुळं मनुष्य अतिशय माजोरा होतो. म्हणजे इतका त्याला माज चढतो की त्या तामस माणसाला समजतच नाही आपण काय करतोय. आपण आपल्याच पायावर धोंडा उडून घेतोय, आपलं नुकसान करतोय. आणि असं कधीही त्यानं करू नये. त्याला तर कळत नाहीच आहे, पण ज्ञानदेव काय किंवा भगवंत काय ते अर्जुनाला सांगताय, अरे तुला समजते ना हे असं करू नये म्हणून. म्हणून तू स्वतः असा कधीही त्याग करू नकोस. त्या तामस माणसासारखा तू स्वतःच्या क्षत्रिय वर्णाला अनुसरून जे तुला कर्म करायचं आहे, समोर शत्रू म्हणून आलेल्यांचा पाडाव करायचा आहे, आपल्या राज्याचं चांगलं संरक्षण करायचं आहे, आणि आपल्या बाजूने जे लढत आहेत त्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे, हे तू करायलाच पाहिजेस. आता पुढे राजस त्यागाचं श्लोक आहे. त्या दिवशी घाईघाईत घेतला होता असं मला वाटत होतं, पाहूया आपण. दुःखमित्येव यत्कर्म काय क्लेश भयात् त्यजेत्, असकृत्वा राजसं त्यागं नैव त्यागफलं लभेत. आता हे लोक कसे आहेत तर राजस त्याग करणारा जो आहे तो का करतो त्याग, तर दुःखम एव, आपल्याला दुःख मिळेल, काहीतरी त्रास होईल, कष्ट होतील, या भावनेनं तो त्याग करत असतो. म्हणजे जे कर्म करतोय हे दुःखरूपच आहे अशी कल्पना आहे. यत कर्म, यत म्हणजे जे, इति म्हणजे असं समजून, कशा कुणाला त्रास होईल, काय क्लेश भयात त्यजेत. काया म्हणजे शरीर, शरीराला जर काही कष्ट झाले तर त्या भीतीनं, भयात म्हणजे त्या भीतीमुळं, भयामुळं त्यजेत, तो कर्मच सोडून देतो. आणि असं जे कर्म आहे की असा जो त्याग आहे
याला राजसम त्यागम कृत्वा, असा राजस त्याग करून सहा त्यागफलम न एव लभेत. त्याला त्यागाचं म्हणजे कर्मफळाचा त्याग करण्याचं कर्माचा त्याग करण्याचं फळच मिळणार नाही. हा जो त्याग आहे हा राजस त्याग आहे आणि मग त्याला कोणत्याही प्रकारच्या किंवा कोणत्याही प्रकारचं त्यागाचं फळ मिळणार नाही. बघा आता एक साधं एका स्तोत्रातलं किंवा एका पोथीतलं वाक्य आहे ते मला नेहमी आठवतं. भुकेल्यासी द्यावेन तेणे होय प्रभू प्रसन्न, म्हणून ती रंतीदेवाची गोष्ट मागेही सांगितली होती. अशा खूप गोष्टी आहेत की आपल्याला गरज आहे त्यावेळेला जर आपण दुसऱ्याला दिलं तर पुण्य जास्त मिळतं. आपण तसेच ती भूक असेल तहान असेल सहन करायची. पण आत्ता माझं पोट भरलेलं आहे, माझ्याकडे एक्स्ट्राचं जादाचं शिल्लक आहे आणि अचानक कुणी आलं तरी सुद्धा जो काय विचार करतो, नाही मला 2 तासांनी भूक लागली, मला तासानं भूक लागली आणि मला आत्ताच देऊन टाकलं तर काय करू, अशा भीतीनं माझ्या शरीराला कष्ट होतील, मला चक्कर येईल, मला अमकं होईल, अशा भीतीनं कायक्लेश ते भयात, कायेला म्हणजे शरीराला क्लेश होतील या भीतीनं फलत्याग जो केला जातो त्याला राजस त्याग म्हटलेलं आहे. आणि तो करायचाच नाही, तो करतच नाही. केला तरी एक वेळ चालेल किंवा केल्यावरही सारखी त्याला भीती राहणार, अच्छा मी याला देऊन टाकलं पण माझ्या मुलाला लागलं तर. कधी कधी असं होतं ना, तुम्हाला एक मागे किस्सा सांगितला की नाही मला माहिती नाही, माझ्या तर मनात अशी कधी भीती काही येत नाही. म्हणजे जो समोरचा आहे ना त्याच्यावर जरा अतिविश्वास होणं कर्तव्य असं भगवंत सांगतात खरं म्हणजे. तर आम्ही मुलांचं ते नाटक वगैरे संस्कृतचं मागे पाठवलं होतं ना संस्कृतच्या कार्यक्रमाचं, तर त्याची प्रॅक्टिस घेत होते मी. आणि संध्याकाळची वेळ होती, मंदिराच्या अगदी आवारातच आम्ही बसलो होतो. एक मनुष्य आला हो, अगदी व्याकुळ होऊन आला आणि नमस्कार वगैरे केला. माऊली नमस्कार, माऊली नमस्कार. आता आपल्याला असं वाटतं की कोणीतरी आलं आहे बाबा हे. तर म्हणे, माऊली मला एक काम करता का, माझी बायको आणि माझा मुलगा लहान आहे आणि माझी गाडी म्हणे बंद पडली. गाडी बंद पडली तर तुम्ही पेट्रोल पुरते मला 30 रुपये का 50 रुपये, 50 म्हणतो वाटतं, 50 रुपये देता का, म्हणजे मी त्यांना घरी सोडून येईन, तेवढं पेट्रोल घालतो म्हणे, माझी गाडी पार बंद पडली. आता मी खरं पैसे जवळ कधी ठेवत नाही. मी म्हणलं माझ्याकडं पैसे नसतात बाबा, मी नाही ठेवत पैसे, खरंच वस्तूचे मला पैशाचं आहे नाही. पण योगायोग असं झालं, आपल्या तोंडून चुकून बोललं गेलं नाही असं. आणि जे त्या मंदिराचं काम करणारी जी बाई आहे तिचे पैसे द्यायला मी 1500 रुपये यांनी मला दिले होते. ते आणलेले होते, ते पावती पुस्तक, ते पैसे जवळ होते. एकदम आठवलं, म्हटलं हा इतका नडलेला आहे आणि ह्याला मग पण 50. तर त्या सगळ्या 500च्या नोटा होत्या, 3 नोटा होत्या. तर म्हटलं अरे माझ्याकडं सुटे नाही आहेत, हे त्या बाईला द्यायचे, ती येईल थोड्या वेळानं. नाही म्हणे मी 5व्या मिनिटाला आणून देतो. आता त्यावेळेस जर मी विचार केला असता की नाही बाबा हे तिचे आहेत, यांना नाही आणून दिले, असलं मनातच काय क्लेश भयच नाही कुठलं, दिले त्याला, गेला तो मस्तपैकी निघून गेला. पण आपण कधी कधी असा विचार येतो मनात की मी जर ह्याला दिलं, ते एक वेळ आलं असतं तर परवडलं असतं, तो राजस त्याग तरी झाला असता. आता हा म्हणजे कुठला त्याग म्हणायचं त्याला माहितीच नाही. अशा आयुष्यात आपल्या पण हातून घटना घडतात. म्हणून राजस त्यागाबद्दल आता ज्ञानदेव काय म्हणतात बघूया आपण. खूप लोक, आणि म्हणून मी त्या दिवशी सांगत होते की 3 कॅटेगरी त्या भर्तृहरीनं पण सांगितलेले की मला संकट येईल, एखादं काम सुरू केलं तर त्याच्यामध्ये काही अडथळे येतील, मग काही घोटाळा होईल, काही अमकं होईल, अशा भीतीनं जे कामं अर्ध्यातनं सोडून देतात ते हे मध्यम प्रतीचे किंवा राजस लोक असतात. आणि तामस म्हणजे कामाला सुरुवातच करायची नाही, आळस, कंटाळा, सगळ्या कारणांनी नकोच मला, निवांत बरं आहे,
असे कामच करायचं नाही, असे जे आहेत ते तामस. म्हणजे कुठलीच गोष्ट करायचीच नाही. पण जे उत्तम प्रकारचे लोक असतात ते कितीही अडचणी आली, अगदी मोठं संकट जरी आलं तरीसुद्धा ते काम अर्ध्यातनं सोडत नाहीत. त्यांना उत्तम प्रतीचे लोक म्हणले. तशीच कॅटेगरी मला ह्या त्यागाबद्दल दिसते. आता याच्यावर ज्ञानदेव काय म्हणतात बघा. 184वी ओवी आहे. अथवा स्वाधिकारू बुझे, आपुले विहितही सुझे, परी करितया उभजे निबरपणा. अथवा स्वाधिकारू बुझे, बुझे शब्द वापरलेला आहे. बुझे म्हणजे काय तर जाणतो, जाणून बुजून म्हणतो ना आपण, तो बुझे शब्द इथं वापरले. म्हणजे तो जाणतोय, स्वतःचा अधिकार जाणतोय. अथवा स्वाधिकारू बुझे, आपुले विहितसी सुझे. आणि आपलं जे विहित कर्म आहे, जे आपल्याला कर्म करायचंच आहे ते सुद्धा ज्याला समजते. एखाद्याला कळतच नाही, पण याला कळतंय आपलं विहित कर्म कोणतं हेही ज्याला माहीत आहे, म्हणून सुझे, सुझाव हा शब्द एक आलाय बघा त्याच्यावरनंच, जे सुचतं किंवा समजतं. परी करितया उभजे, पण ते करण्याच्या बाबतीत जो उभजे म्हणजे त्रासतो, वैतागलेला असतो, नाही करायचं. म्हणजे स्वतःच्या स्वाधिकार किंवा जे कर्तव्य आहे ते करण्यासाठी त्याला जाणीव आहे. विहित कर्म काय आहे हेही त्याला माहीत आहे, पण तरीसुद्धा तो करत नाही. परी करितया उभजे, उभजे म्हणजे जो त्रासतोय, करण्यासाठी त्याला त्रास वाटतो त्याच्यामध्ये. म्हणजेच आत्ता जे म्हणले की कायक्लेश भयात, कुठल्या तरी भीतीमुळं कुठले तरी क्लेश होतील म्हणून तो ते करत नाही. पुढं म्हणले निबरपणा. निबरपणा म्हणजे निबर म्हणजे कठीण, अशार्थी म्हणतो ना आपण, कष्टदायक, कष्टाला तो घाबरतो. काही लोक बघा इझी गोईंग असतात, काही त्यांना कष्ट नको असतात. साधं सुटसुटीत मिळालं नाही मिळालं, कधी हक्कानं मागून घेतील, हे करून घेतील, भाडबीड ठेवणार नाहीत. पण इथं मात्र ह्यांना सगळं माहिती आहे, पण तरीसुद्धा तो त्याचे कष्ट घेत नाही. म्हणजे आपलं विहित कर्म कोणतं किंवा कोणती कर्म केल्यावर वर्णाश्रम धर्मानुसार आपल्याला प्राप्त झालेला अधिकार हा जपलाच आहे, हे त्या गुणी पुरुषाला निश्चितपणे कळत असतं. तसा तो गुणी आहे बरं का, पण ही विहित कर्म करण्याचा त्याला खूप कंटाळा असतो. कारण ही कर्म कठीण असतात, बिकट असतात. निबरपणा म्हणले ना त्यांनी. आपण म्हणतो निगरगट्टा असा शब्द मला माहिती आहे, पण हा निबर ती गोष्ट निबर आहे म्हणजे जास्त कठीण आहे अशा अर्थी ते वापरले. ती कठीण आहे म्हणूनच सोडून द्यायची, करायचीच नाही. हा राजस त्याग आहे. काही जणी आता याच्यावरनं निबर का ती सोडतात किंवा कंटाळा करतात, अशा काही महिला असतात बरं का. म्हणजे आपल्याला बहिणाबाईचं त्या दिवशी ओवी सांगितली होती की आहे, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. लहानपणी कधीतरी भाकरी करताना हाताला एक चटका बसलेला, कधीतरी बसला, पहिल्यांदा बसतोच चटका. तेव्हापासून त्या महिलेनं भाकरी करणं सोडून दिलं. आज तागेत ते पुढं भाकरी करत नाही. आता भाकरी करायला घेतली की चटका बसेल. आता मोठ्या व्यक्तीला थोडंसं जाणीवपूर्वक वाटलं असतं, तू त्याच्या खाली उलथणं ठेव, काही ठेव, आणि मग ती भाकरी अशी फुगायला लागल्यावर त्याची वाफ आवणं, हातावर येऊ देऊ नये किंवा गॅसवर चटका बसून याची काळजी घ्यायची. अशी छोटी छोटी कामंसुद्धा लोक अगदी पसेव करतात. त्या महिलेचं काम आहे आपल्या मुलाला, आपल्या नवऱ्याला गरम गरम करून भाकरी वाढणं. तिला जमतच नाही, भाकरी कट आउट. कोणी दुसऱ्याने येऊन केली, बाईनी केली तर खाणार नाही तर नाही. बरं, अजून एक उदाहरण देतात. जे कर्मारंभाची कड नावेक होय दुवाड, काहींनी दुवाडू म्हटलंय बरं का.
वाहतीये वेळे जड शिदोरी जैसी. तर दुवाडू, दुवाडू शब्द बऱ्याच वेळा ते वापरतात. तर दुवाडू म्हणजे द्वाड अशा अर्थी, अवघड, कठीण, पुन्हा तेच. तरी निस्तरीतील पाये की ते, नाही 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 सॉरी, परत मी मागे गेले, पुढं खाली तोच शब्द वर आल्यामुळं घोटाळा झाला. जे कर्माची ऐलीकडं ऐलीकडं नावे कधीसे दुवाड, वाहतीये वेळे जड शिदोरी जैसी. हा आत्ता चाललेलं आहे. तर जे कर्माची ऐलीकडं, पुन्हा ते दुवाड शब्द आता मगाशी सांगितला तोच आहे अर्थ त्याचा, अवघड, जड. तर कर्माचा जो प्रारंभ आहे, ऐलीकडं म्हणजे सुरुवात, तर तो थोडासा कसा दिसतो, दुवाड, तो थोडा कष्टकारक वाटतो. त्याला एक उदाहरण दिलं, वाहतीये वेळे जड शिदोरी जैसी. आता जेव्हा शेतकऱ्याची बायको, शेतात असणाऱ्या आपल्या मुलगा, नवरा, कुणी अजून जाऊ असेल, कुणी मुलगी असेल, सगळ्यांसाठी शिदोरी घेऊन जाते की नाही, डोक्यावरनं न्यायची पद्धत असायची पूर्वी, अजून पाटी असते त्याच्यात, मग ते काय शेक किंवा भाजी घेणार, इकडं चटणी घेणार, भाकरी घेणार आणि बांधून घेऊन जाणार. तर त्यांनी असं म्हणलं आहे की जशी शिदोरी ही डोक्यावर वाहते वेळी जड लागते, वाहून नेताना जड लागते, तिथं नेल्यानंतर आणि पोटात गेल्यावर तर ती काहीच जड वाटत नाही. आपण जेवण करतो तर आपल्याला जड वाटत नाही, पण तेच जर आपण डबा नेल्याबरोबर ऑफिसला जाताना, कामाला जाताना तर मात्र, किंवा ते घेऊन चालत जायचं असेल आपल्या कामापर्यंत, तर मात्र तो जड वाटतो, तो पोटात गेला की जड वाटत नाही. तसं त्यांनी इथं या त्यागाबद्दल सांगितलेलं आहे की खरं म्हणजे कर्माच्या प्रारंभीच त्याला त्याची भीती वाटते. थोडासा कष्टकारक दिसला की म्हणतो नाही बघ, आपण त्याच्या नादीच लागणार नाही, आपला तो मार्गच नाही, बस आहे तसंच बरं आहे, नाही मला मिळालं काहीतरी चालेल. खूप लोक बघा सांगतात तिथं अमुक अमुक आहे बरं का, आज गजानन महाराजांचा प्रगट दिन आहे, ते सांगायचं राहिलं मगाशी मी, की प्रत्येक दिवसाला आपल्या काहीतरी वैशिष्ट्य आहे, श्रेष्ठत्व आहे. मग ह्या सगळ्या संतांनी किती कष्ट केलेत, किती कष्ट काढले. त्यांनी जर म्हणलं असं नको बाबा या लोकांच्यासाठी कुठं मी एवढे राबू, नाही, उलट त्यांना आनंद वाटायचा की दुसऱ्यांना मदत करणं, त्याच्यासाठी स्वतःला कष्ट घेणं, यात सुख मानणारे असे लोक होते. तर हा जो राजस मनुष्य आहे, राजस त्याग करणार आहे, त्याला हे सगळं जड वाटायला, कठीण वाटायला. अजून एक उदाहरण, अगदी कालचाच प्रसंग आहे, मला ती ओवी आज वाचल्यावर इतकं छान वाटलं बघा. जैसा निंब जिभे कडवटू, हिरडा पहिले तुरटू, तैसा कर्मा ऐल सेवटू, खणूआळा होय. तर शब्द काय वापरतात, खणूआळा. खणूआळा म्हणजे पण कठीणच बरं का. किती शब्द आलेत समानार्थी, किती शब्द शोधून काढाल बघा. आता निंब, कडुनिंब, काल तुम्ही पाहिलं असेल पंचांगामध्ये त्याची अगदी प्रक्रिया सांगितलेली आहे की आपण हा वर्ष प्रतिपदेला, गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाची कोवळी पानं फुलांसकट आणायची, ती स्वच्छ धुवून छान पाट्यावर, किंवा आता पाटा नाही, आउटडेटेड झाला आहे, ज्याच्यावर कुटता येतील त्याच्यावर कुटायची, त्याचं चूर्ण करायचं, त्याच्यामध्ये हिंग, मीठ, ओवा हे सगळं मिरे हे सगळं घालायचं, त्या प्रमाणात घालायचं, जेवढी पानं असतील त्यानुसार. नाही तर एवढे मिरे घ्याल तोंडाची सगळी आग होईल. उगाच 2 मिरे, एवढासा हिंग, थोडंसं कणभर मीठ, हे सगळं घालायचं, थोडीशी साखरही घालायची, म्हणजे षड्रसयुक्त आहार हे औषध असतं. आणि मग चिंचेचा थोडासा कोळ करून त्याच्यामध्ये ते घालून घ्यायचं. ते जर घेतलं तर असं म्हणतात की म्हणजे ते अमृतच आहे, अमृतासारखं आहे, अमृताचे फळ मिळतं. म्हणजे अमृतानं जसं अमृतत्व मिळतं तसं हे कडुनिंबाचं. पण इथं त्यांनी सांगितलं ते बरोबर आहे, नुसता पाला जर तुम्ही खाल्लात तर तो पहिल्यांदा कसा लागतो हो, जैसा निंब जिभे कडवटू, जिभेला तर लगेच त्याची कडू चव कळते. आणि हिरडा पहिले तुरटू, हिरडा, भेडा आणि आवळा ही 3 त्रिफळा आयुर्वेदानं तर खूप महत्त्वाचे मानलेले आहेत. त्यातला जो हिरडा आहे तो पहिल्यांदा तुरट लागतो, आवळाही तसाच असतो, तुरटच असतो कशाही. तैसा कर्मा ऐल सेवटू, खणूआळा होय. त्याप्रमाणे
कर्माचा ऐल म्हणजे जो सुरुवात आहे, सुरुवात ही कठीण खणूवाळा होय, ती कठीण वाटत असते. म्हणजे माणसाला सुरुवातीला कुठलीही गोष्ट जरी त्रासदायक वाटत असली, जसं जिभेला तो लिंब, आता काल तर काही नाही आम्ही बघणार सुद्धा, अरे आज खायचं असतं बाळा, एवढंसं तरी खा. काही मुलं हल्ली काळ्या दगडावरची रेघ नाही म्हणजे नाही, किंवा हिरडा तुरट लागतो म्हणून काय तो उपयुक्त आहे आपल्या शरीराला, विशेषतः कफावर वगैरे ह्याच्यावर तिन्ही गोष्टी, हिरडा भेडा, सर्दी, डोळ्यासाठी, सगळ्यासाठी हे त्रिफळा उपयोगी असतं. त्यातला हिरडा, एक कडू कडू हा लिंब. तसा हा आरंभ हा जरा कर्माचा कठीण वाटतो आणि त्याच्यावरच माणूस घाबरून काहीही करू शकत नाही. म्हणजे कर्माची सुरुवात कष्टप्रद वाटते म्हणून त्या कर्माला प्रारंभ. तो श्लोक आठवत होते. ठीक आहे, पुन्हा बघूया. याच्यावरच्या थोड्या ओव्या बघू आता. कर्तव्य आपुले कळे जया भले, वाट्यांसी जे आले स्वाधिकारे. परी आचराया वाटे ते कठीण, म्हणून सोडून देई जे का. तयाचा तो त्याग राजस तू जाण, केला जो भिवून काय क्लेशा. काय म्हणजे शरीर, क्लेश म्हणजे कष्ट. शिदोरी ती जैसी खाऊ जाता गोड, परी वाटे जड वाहू जाता. किंवा जैसा लिंब निंब जिव्हे कडवट, प्रारंभी तुरट हिरडा तो. तैसे चालू जाता स्वकर्माच्या वाटे, प्रारंभी ते वाटे कष्टदायी. आता पुढची उदाहरणं बघूया. त्यांना उदाहरणं इतकी, म्हणजे तेच उदाहरण किंवा तेच दृष्टांत उपमानं ही फिरवून फिरवून बरोबर त्या ठिकाणी कशी लागू करतात ते बघा. काधेनु द्वाड शिंग 187 बरं का. शेवंतीये अडवम अंग, भोजन सुख महाग पाकू करिता. ते उदाहरण तर सारखं देत आहे. दुवाड शिंग म्हणजे मारकुट शिंग, ते त्यांचे असतात ना वाकलेले वगैरे शिंग. तर शिंगामुळं मारणारी जी अशी धेनू असते, गाय असते, म्हणजे दुभत्या गाईला मारकं शिंग असतं. असं म्हणतात ना, आखूड शिंगी, भरपूर दूध देणारी अमुक तमुक म्हैस म्हणा गाय पाहिजे. पण जी अधिक दूध देते तिचं शिंग मारकट असतं, त्यामुळे ती अशी पटपट दूध काढूनही देत नाही, धार काढून देत नाही ती. म्हणून त्यांनी म्हणले का धेनू दुवाड शिंग, म्हणजे जी भरपूर दूध देणारी आहे. दुवाड म्हणजे शिंग, वेडवाकडं असतं ना थोडंसं. शेवंती अडवंग, आता शेवंतीची फुलं माहिती आहेत सगळ्यांना, सुवासिक शेवंती. पण त्याला अडवं अंग म्हणजे त्याला काटे असतात. ते शेवंतीची फुलं सुगंधी असतात पण त्याच्या वेली काटेरी असतात. गुलाबही तसंच आहे. यांनी आता शेवंती आठवली आहे. भोजन सुख महाग पाकू करिता. आणि पुढचं उदाहरण आपल्या महिलांसाठी बरोबर आहे की भोजन सुख, भोजनाचं सुख कुणाला नसतं. पाकू करिता, पाकू म्हणजे स्वयंपाक. जे स्वयंपाक करतात त्यांना भोजनाचं सुख नसतं. बघा, इतके छान छान मोठमोठ्या कार्यक्रमाचे आचारी असतात, स्त्रिया असतात, पुरुष असतात. सुंदर पक्वान्न अगदी छान बनवतात सगळा स्वयंपाक. पण त्यांना जर आपण म्हणावं आता तुम्ही जेवायला बसता, ते म्हणतात नाही आमचं पोट भरलं. तशीच गृहिणी जी असते, महिला असते, छान स्वयंपाक करते, सगळे पदार्थ जीव लावून करते ती. सण असू, रोजचं जेवण असू, आणि सगळ्यांना वाढवून त्यांची तृप्ती झाली की हिचं पोट आपणहून भरतं, हिला जेवायची इच्छासुद्धा राहत नाही. तसं होते बघा. भोजन सुख महाग पाकू करिता. आता ही तिन्ही उदाहरणं आपल्याला पटणारी आहेत की आकुड शिंगी किंवा ती जी दूध देणारी गाय आहे ती मारकुटी असते. शेवंतीच्या फुलांना सुवास असतो,
पण वेल काटेरी असते आणि भोजनाचा आस्वाद घ्यायला, पाकसिद्धी करायची, तर त्या रांधायचे कष्ट तिला घ्यावे लागतात. म्हणजे आधी कष्ट मग फळ, नाही का? तशीच आहे ना, आधी कष्ट घेतल्याशिवाय फळ मिळत नाही. पण ही सगळे जे कष्ट आहेत आणि त्यासाठी ते काम करायचंच नाही असं जे मानतात, तो राजसत्याग आहे. तैसे पुढत पुढती कर्म, आरंभीच ती विषम, म्हणून तो ते श्रम करिता मानी. तैसे पुढत पुढती कर्म, म्हणजे पुढत पुढती म्हणजे ह्याचाही अर्थ थोडा सुरुवातीलाच घ्यायचा की नाही, पुढत पुढती म्हणजे पुढे पुढे पुढं पुढं जे कर्म करतोय, पण आधीचं अतिविषम. पण आधी म्हणजे सुरुवातीला ते अतिविषम असतं, अतिशय कष्टदायक असतं. म्हणून तो ते श्रम करिता मानी. तो हा जो रजोगुणी मनुष्य आहे, हा त्याला श्रम होतील, कष्ट होतील म्हणून तो ते कर्म करतच नाही. ते करायलाच नको असं तो मानत असतो. म्हणजे कष्ट होतात जीवाला, शरीराला, म्हणून ते करत असताना होणाऱ्या कष्टांना किंवा श्रमांना तो थकतो, कंटाळतो, घाबरतो. भयात म्हणलेलं आहे भगवद्गीतेत, यांनी मात्र कंटाळतो असं म्हटलेलं आहे. म्हणून तो ते श्रम करिता मानी. आणि भगवंत म्हणून त्याला अर्जुनाला म्हणतायत, मी तुला पुन्हा पुन्हा सांगतोय की कुठलंही कर्म सुरुवातीला बिकटच असतं, कुठलंही बघा. पण परदुःख शीतल गबाई शीतल, हे जसं म्हणलं तसं परकर्म सुखम बाई सुखम किंवा सुखकारकम बाई सुखम. नेहमी बघा समाजातल्या तुम्ही एकेकाला विचारलं ना, कसं काय तुमचा जॉब, तुमचं कर्म? हा काय आमच्या ह्याच्यात काही सोपं आहे का हो? फार कष्ट आहेत. शेतकऱ्याचे तर कष्ट आपल्याला माहितीच असतात. शेतकरी म्हणला तर मला त्यात काही दुःख वाटणार नाही. शिक्षकाला विचारलं, शिक्षक काय म्हणणार? अहो रात्रंदिवस अभ्यास करावा लागतो, पहाटे उठावं लागतं, आधी नोट्स काढावे लागतात, पुस्तकं वाचावी लागतात, संदर्भ ग्रंथ वाचावे लागतात, तिथे जाऊन दिवसभर बोलावं लागतं, मुलांना गप्प करावं लागतं. लहान मुलं असतील तर लहानांना तेच कंट्रोल करण्यातच त्या शिक्षकाचं निम्म आयुष्य नाही जातं. असं शिक्षक म्हणेल. इंजिनियर काय म्हणणार? अहो उभ्याच्या उभे आम्ही 12-12 तास, आता IT क्षेत्रातले तर बसून जरी करत असतील, अहो काय म्हणायचं, वर्क फ्रॉम होम. लोकांना वाटतं बरं आहे, त्यांना जाणं नाही, येणं नाही, किती सोपं आहे हो. पण तो काय म्हणतो, खाली मुंडी पाताळ धुंडी, अखंड डोळ्यापुढे ते कम्प्युटर किंवा लॅपटॉप घेऊन बसायचं. खायलासुद्धा वेळ नसतो. ते आपले बघा असे चमच्याने पीत असतात, चमच्याने एक एक घास खात असतात. कारण जरी त्यांची सुट्टीचा वेळ असला तरी एखादा कॉल आला आणि हे करायचं झालं की त्यांना काही वेळ मिळत नाही. त्यामुळं प्रत्येकाचंच कर्म हे कष्टदायक आहे. स्त्रियांना वाटतं आमचं कर्म जास्त क्लेशदायक आहे, पुरुषांना वाटतं आमचं कर्म क्लेशदायक आहे. तुम्हाला काय, घरात तर बसून जेव्हा पाहिजे तेव्हा खाऊ शकता, आम्हाला खायला मिळतं का? म्हणजे ही जी एक माणसाची बघण्याची कामाकडे दृष्टी आहे ती अशी आहे. हे जास्ती करून राजस लोकच आहेत बघा. समाजामध्ये जास्ती करून राजस लोक आहेत, काहीच करायचं नाही ते तामस लोक आहेत. आणि म्हणून त्या श्रमांना ते कंटाळतात. लहान मुलं तर काहीतरी म्हणतात, आईनं सांगितलं अरे जरा मला तिकडचं हे आणून दे रे, हां माझा इथं अभ्यास चालला आहे, त्यावेळेला त्याचा अगदी अभ्यास चाललेला असतो. पण आईला काही मदत करावी अशी हल्लीच्या मुलांना वाटत पण. माया म्हणाल अरे माझे हात कामात खराब झालेले आहेत, मला ते आणता येत नाही, आण बरं पटकन. पण ते करण्याची इच्छाच नसते. कारण उठायचं, ते आणायचं, जड वस्तू उचलून, त्याच्यात क्लेश होतात ना, कष्ट होतात ना. नको बाबा, त्यापेक्षा नाही करेल आई, नाही तर राहील. आईला माहितीच आहे आपण हात धुवून पुन्हा ती वस्तू आणेल, ती करेल काय, तिला कंटाळा करून चालत नाही. आता पुढे म्हणतायत बघा, येरवी विहिताचे मांडी, परी घालिता असुरवाडी, येथ पोळला ऐसी सांडी, आदरिलेही. असुरवाडी, पुन्हा बघा, श्रमासाठी कष्टासाठी असुरवाडी. सुरवाडी म्हणजे चांगलं सोपं, आणि लावल्यामुळं नकार. म्हणजे श्रम होऊ लागले तर काय होतं, एरवी विहिताचे मांडी. विहित शब्द खूपदा आलेला आहे, शास्त्रविहित.
धर्मानं सांगितल्याप्रमाणे, शास्त्रानं सांगितल्यामुळं, म्हणजे जे आपलं शास्त्रविहित कर्म आहे, जन्मतः आलेलं जे स्वाभाविक कर्म आहे त्याला विहित कर्म म्हटले. तर तो काय करतो, शास्त्रानं सांगितलेलं आहे म्हणून तो विहिताचे मांडी ते करायला पण लागतो बरं का, अगदीच काही करत नाही असं नाही त्याचं. पण काय होतं, परी घालिता असुरवाडी, पण ते करायला लागल्यानंतर काहीतरी श्रम व्हायला लागले म्हणून पुढं उदाहरण दिले, येथ पोळला ऐसा सांडी आदरलेही. आता अतिशय तापलेली वस्तू जर एकदम हातात आली तर ते काय होतो, चटकन टाकून देतो बघा माणूस, क्षणाचाही विलंब लागत नाही. असा हात लागल्या लागल्या एकदम प्रतिक्षिप्त क्रिया होत असते, मागे हात जातो. तसा इथं त्याला ते कर्म करत असताना असा काही चटका बसला किंवा एखादी तापलेली वस्तू हातात आल्यावर तो लगेच ती जशी टाकून देतो, तसं ते कर्मसुद्धा थोडंसं काहीतरी तिथे बिघडलं, चटका बसला. चटका म्हणजे खऱ्या अर्थानं पोळणं अगदीच असा अर्थ नाही घ्यायचा. तर काहीतरी त्याच्यात विघ्न आलं, काही अडचण आली, काही धोका आला, म्हणून पुढं करायचंच नाही असं आहे का? तो धोका कसा टळेल, त्याच्यासाठी आपण कोणती खबरदारी घ्यायची? म्हणजे काम टाकणं हे सगळ्यावरचं सोल्युशन नाही आहे, हे त्याचं उत्तर नाही. तर ते सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. इथंच थांबूया. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभा गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय.